छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराट. भावाने बहिणीला संपवले. कीर्ती थोरे हिच्या सख्ख्या भावाने व आईने मुंडकं धडा वेगळे करून संपवले. कारण काय तर प्रेमविवाह केला. ही घटना घडली डिसेंबर 2021 मध्ये. 2019 छत्रपती संभाजीनगर जवळच असलेल्या नेवासा येथे प्रतिभा देवेंद्र कोठावळे या विवाहितेची जिवंत चिता रचून कुटुंबियाकडूनच निर्घृण हत्या करण्यात आली. कारण काय तर पोरीने 3 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला. तिसरी घटना गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथील राधा कैलास जारवाल हिला तिच्या वडिलांनी पुरून टाकले. हे सगळं सांगण्याचं कारण की दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी यंत्राच्या आवाजात आणि कामात मग्न असलेल्या वाळूज महानगरात खळबळ उडवणारी घटना घडली. ती म्हणजे ऑनर किलिंगची. भावाने बहिणीला 200 फूट उंचीवरून खदाणीमध्ये ढकलून जिवंत मारले. नमस्कार, मी शुभांगी आणि आपण पाहताय दे दणका. मागील 1.5 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचा जिल्हा म्हणून जालना जिल्हा ओळखला जातो. त्याच जालन्यातील अंबड तालुक्यातील असलेल्या शहागड गावातील नम्रता गणेशराव शेरकर या 17 वर्षीय 12वीत शिकणाऱ्या दुर्दैवी तरुणीची ही गोष्ट. शहागडमध्येच 12वीत शिकणारी नम्रता ही आई वडील व कुटुंबासह तिथे राहत होती. घरची परिस्थिती जेमतेमच होती. वडील गणेशराव शेरकर यांना 2 मुली. नम्रता ही लहान मुलगी होती. ते पूजापाठ भिक्षुकी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नम्रताचे कॉलेज सुरू असतानाच एका दुसऱ्या जातीतील मुलाशी प्रेम संबंध निर्माण झाले. काही दिवसापूर्वीच ती त्या मुलासोबत पळून गेली. परंतु घरच्यांनी तिला समजून सांगून परत बोलावले. परंतु प्रेम प्रकरणामुळे तिच्या घरच्या सोबत वारंवार खटके उडतच होते. ती ऐकत नाही हे त्यांच्या लक्षात येत होते. म्हणून तिला यातून बाहेर काढण्यासाठी तानाजी शेरकर या वाळूज महानगरातील वळदगाव येथे राहणाऱ्या लहान भावाकडे तिला 8 दिवसापूर्वीच आणून सोडले. तानाजी शेरकर हे देखील वाळूज महानगरात भिक्षुकी करून पती पत्नी व 2 मुलांसह राहतात. वळदगाव येथे नम्रता राहायला आल्यानंतर त्यांनी तिच्याकडे मोबाईलही ठेवला नव्हता. घरात सतत काका काकू व चुलत भाऊ असल्याने तिला प्रियकरशी बोलता येत नव्हते. इकडे काकाकडे आल्याने ती यातून लवकरच बाहेर येईल व तिचे मत बदलेल असे कुटुंबियांना वाटू लागले. परंतु 8 दिवस झाले तरी ती त्या मुलाला विसरेना. ती घरातही कोणाशी बोलेना. त्यामुळे तिच्या डोक्यात काय सुरू आहे याचा अंदाज कोणालाही येत नव्हता. म्हणून नम्रताचे काका तानाजी शेरकर यांनी त्यांच्या पुण्यामध्ये शिकत असलेला मुलगा ऋषिकेश उर्फ वैभव शेरकर याला नम्रताला समजून सांगण्यासाठी खास पुण्यावरून बोलावून घेतले. आणि इथेच दुर्दैवी नम्रताच्या नशिबाचे फासे उलटे पडले. कारण पुण्यावरून आलेला तिचा सख्खा चुलत भाऊ ऋषिकेश उर्फ वैभव हा सनकी डोक्याचा होता. नम्रताचे काका तानाजी शेरकर यांना 2 मुले, त्यात ऋषिकेश उर्फ वैभव हा मोठा मुलगा. 11वी मध्ये शिकत असताना ऋषिकेशला चुकीची संगत लागली आणि तो कॉलेज सोडून औद्योगिक वसाहतीमध्ये हाणामाऱ्या करू लागला. अत्यंत कमी कालावधीमध्येच त्याच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसर पोलीस स्टेशनमध्ये मारामारी व खुनाचा प्रयत्न करण्याचा कलम 324 व कलम 307 अंतर्गत गुन्हेही दाखल झाले. तो या गुन्ह्यामध्ये त्याने हर्सुल कारागृह येथेही अटक राहिला. नम्रता वळदगाव येथे आपल्या घरी आली म्हणून त्याला कल्पना होती. पुण्यावरून आल्यानंतर तो तिला गोड बोलू लागला. त्यामुळे नम्रताही त्याला मोकळं बोलायला लागली. परंतु ऋषिकेशच्या डोक्यात वेगळेच काहीतरी सुरू होतं. त्याने तिला गोड बोलून सांगितलं की मी तुला त्या मुलाशी बोलणं करून देतो, पण तू घरातून बोलू शकणार नाही म्हणून आपण बाहेर जाऊया. नम्रतानेही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि ती ऋषिकेश सोबत बाहेर जाण्यास तयार झाली. दिनांक 6 जानेवारी 2025 सोमवारी ऋषिकेश तिला स्वतःच्या 2 व्हीलरवर घेऊन बाहेर पडला व वाळूज महानगरात असलेल्या तिसगाव नजदीक खवड्याचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंगरावर गप्पा मारायला घेऊन गेला. तो तिला समजावून सांगू लागला, परंतु ती ऐकत नव्हती आणि अशातच त्यांच्या बोलण्याचे रूपांतर भांडणात झाले. नम्रता ऐकणारच नाही हे लक्षात येताच तब्बल 200 फूट उंच असणाऱ्या डोंगरावरून तिला जोरदार धक्का दिला आणि खडकावर कपाळ मोक्ष होऊन नम्रता गतप्राण झाली. ती मेली हे गृहीत धरून ऋषिकेश तेथून पळण्याच्या तयारीत होता. म्हणजे काल ऋषिकेश तानाजी शेरकर यांनी त्याची चुलत बहीण नम्रता शेरकर ही
MIDC वाळूज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खवड्या डोंगर नावाचा एक डोंगर आहे, त्याच्या कपारीवरतून तिला वर नेऊन दरीमध्ये ढकलून दिले. तिला घरून विश्वासात घेऊन आणलं आणि तिचा खून केला. त्याचं कारण असं आहे की नम्रता हिचे गावातील एका मुलासोबत अफेअर होतं आणि त्याच्यासोबत ती निघून गेली होती आणि त्या संदर्भामध्ये गोंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. परंतु बाजूच्या मैदानावर क्रिकेट खेळत असलेल्या काही तरुणांनी दोघांना वर जाताना पाहिले होते आणि येताना मात्र हा मुलगा एकटाच येतोय हे त्यांच्यातील कोणाच्या तरी लक्षात आले आणि त्यांनी फरार होण्याच्या तयारीत असलेल्या ऋषिकेशला हटकले आणि थांबून ठेवले. त्यातील काही तरुण खवड्या डोंगराकडे धावले व त्यांनी बघितले की एक मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे आणि त्यांनी पोलीस स्टेशनला कॉल करून ऋषिकेशला हवाली केले व तो जेल बंद झाला. परंतु मुलीने प्रेम केले म्हणून जीव घेण्याचा अधिकार कुटुंबाला कोणी दिला? ऑनर किलिंग मध्ये झालेला नम्रताचा मृत्यूने सगळा महाराष्ट्र हळहळला. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी दे दणकाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.